करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध समचरण सरोजं सांद्रलिलाम्बुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि सदय धवलमासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक हे पाया वेडी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेने अलंकापूर पीठाधीश्वर ज्ञानी यांचे राधे योगी यांची माऊली साधकांचे मायबाप
मुक्त तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा भगवान सर्वांच्या हृदयामध्ये व्याप्त असणारे वैराग्य रागरसिक श्री तुकोबा आहे. आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या सहकार्याने किंवा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर देखना नेत्रदीपक नयनरम्य भक्ती सोहळा आपल्या या पवित्र टाकळी या ग्रामामध्ये चालू आहे. प्रभूच्या चरणी ही वाकपुष्पांजली समर्पित करण्याकरता मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. योगायोगाने आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे झाले भगवंताच्या इच्छेने आणि किंवा सर्व भाविकांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. या संस्थांचे अध्यक्ष ठाकरे पाटील असतील, आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी दीपक अण्णा असेल, आमचे परमार्थ प्रेमी पुरुषोत्तम सर गोबडे असतील, सप्ताह समिती असेल, सर्वांच्या माध्यमातून हा संकीर्तनाचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. या संकीर्तनाकरता उपस्थित सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी माझा माथा विनम्र करतोय. स्वानंद सुपणेवासी संपूर्ण जोग महाराज शिक्षण संस्थेमधील आजी माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणार बिंदी साष्टांग विनम्र अभिवादन करतोय. विशेषतः त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण आमच्या संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू रामायणाचार्य शिवाजी महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणार बिंदी साष्टांग विनम्र अभिवादन करतोय. स्वानंद सुपणेवासी संपूर्ण जोग महाराज शिक्षण संस्थेमधील एक आदर्श विद्यार्थी भागवताचार्य भाऊराव महाराज गावंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देऊन उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग दर्दी गर्दी शिस्त शांतता आणि या सर्वांच्या एकत्रीकरणाने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल आवाज फक्त स्पष्ट ठेवा आणि स्वच्छ आवाज ठेवा. बिकोज रिपिटेशन नको, ते गाताना वाढवा, फक्त आवाज क्लीन ठेवा. त्या निमित्ताने संपूर्ण टाकडीकर एकत्रित जमले आणि भगवान प्रभू रामचंद्राचा हा अतिशय सुंदर उत्सव आपण करताय. मी नेहमी सांगत असतो तर टाकडीकर सप्ताह करताना एक आनंद घेतात त्या सप्ताहाचा. तुम्ही फक्त सप्ताह करत नाही तर सप्ताहाच्या निमित्ताने गावामध्ये प्रभूच्या आगमनाची तुम्ही दिवाळी साजरी करता. इतकं सुंदर वातावरण तुम्ही गावामध्ये तयार केलं. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि अध्यक्षांचं सर्व सप्ताह समितींचं मनापासून धन्यवाद देतो. त्यांना त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा आहे आपल्या जीवनामधील विनम्रता या अभंगातून प्रतिपादन करत आहे. विठ्ठल मानवी जीवन यशस्वीरित्या पार पाडण्याकरता किंबहुना मनुष्याच्या जीवनामध्ये एक योग्य दिशा भेटण्याकरता त्याचं जीवन योग्य दिशेने चालण्याकरता त्याच्या आयुष्यात कोणीतरी आदर्श व्यक्ती महत्वाचा असतो. डोळ्यासमोर कोणी आदर्श व्यक्ती ठेवल्याशिवाय मनुष्याची वाटचाल योग्य दिशेने चालत नसते. तो योग्य दिशेने आपला प्रवास करू शकत नाही. त्याच्या जीवनाचा प्रवास योग्य होण्याकरता त्याच्या डोळ्यासमोर कोणीतरी योग्य मनुष्य पाहिजे, आदर्श व्यक्ती पाहिजे. त्या आदर्श व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्यांचं जीवन चरित्र आपल्या जीवनावर उतरून घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करायची. म्हणजे मनुष्याचं जीवन पूर्ण होत असतं, यशस्वीरित्या त्याचं पार पडत असतं. तो जर म्हणत असेल की मला कोणाचीच गरज नाही, मी माझ्या आयुष्याची वाटचाल माझ्या मतानुसार करू शकतो, माझ्या बुद्धीनुसार करू शकतो, तर तो योग्य मार्गाने जाईलच आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेलच असं सांगता येत नाही. कारण मनोमार्गे गेला तो तेथेच आपल्या मनाने परमार्थामध्ये चालणं योग्य नाही. त्याच्या डोळ्यासमोर नेहमी कोणतरी आदर्श व्यक्ती पाहिजे, म्हणजे त्याचंही जीवन योग्य दिशेने वाटचाल करत असतं. क्षेत्र कोणतंही असो, ते क्षेत्र शैक्षणिक असो, ते क्षेत्र सामाजिक असो, ते क्षेत्र राजकीय असो अथवा ते क्षेत्र आध्यात्मिक असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये मनुष्याला गरुड भरारी घ्यायची असेल तर त्याच्या डोळ्यासमोर आदर्श महत्वाचा असतो.
मनुष्याने आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि वाटचाल करत असताना त्याच्यावरती गुरुकृपा होणं महत्वाचे आहे आणि गुरुकृपा झाली की मग त्याचं जीवन योग्य दिशेने वाटचाल करत असतं. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आणि कोणत्याही वयामध्ये मनुष्याचं पतन होऊ शकतं असं काही नाही आहे की मनुष्याचं जीवन फार व्यवस्थित चालू आहे म्हणजे त्याच्या आयुष्यात काही अपघात होणार नाही असं अजिबात नाही. 60,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राची प्रतिसृष्टी ज्यांनी निर्माण केली हे त्याचं सामर्थ्य असा प्रतिभावान असणारा महात्मा जो 60,000 वर्ष तपश्चर्या करू शकतो. एक अपघात घडला आयुष्यामध्ये, मेनका नावाची अप्सरा आयुष्यामध्ये येते आणि 60,000 वर्षाची तपश्चर्या भारतीय प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे पण कोणी त्यांची पूजा करत नाही, कोणी त्यांचं मंदिर बांधत नाही आणि कोणी त्यांची आरती करत नाही. विश्वामित्र का सामान्य मनुष्य प्रतिसृष्टी निर्माण केली ना. ब्रह्मदेवाची सृष्टी आहे तशी प्रतिसृष्टी त्याने निर्माण केली. ब्रह्मदेवाने गाय निर्माण केली, याने म्हैस निर्माण केली. ब्रह्मदेवाने आलू निर्माण केला, याने वाघ निर्माण केलं आणि म्हणून लोकांनी आलवंग्याची जोड लावला चांगला. त्याच्याशिवाय लोकांची कोणतीच भाजी पूर्ण होत नाही अजिबात. लग्न असो, मरण धरण असो, साक्षगंध असो, सप्ताह असो, वांग्याच्या भाजीशिवाय आलूच्या भाजीशिवाय जोड बसवल्याशिवाय कोणताच कार्यक्रम लोकांचा पूर्ण होत नाही. आम्ही एवढे भाग्यवान महाराज लोक, एवढे भाग्यवान आम्ही. जिल्हा जरी बदलला तरी आमच्या समोर हजर असतात रामराम या समोरच असतात आणि काय आहे त्यांची आमची एवढी घट्ट मैत्री आहे ते जर आम्हाला सोडण्याकरता तयार नसेल आम्ही त्यांना का सोडायचं म्हणून त्यांनी प्रत्येक सृष्टी निर्माण केली हे त्याचं सामर्थ्य होतं. तरी आयुष्यामध्ये एक अपघात घडला आणि मेनका नावाची अप्सरा आयुष्यामध्ये आली आणि संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं. कोणी त्यांचं मंदिर बांधत नाही, कोणी पूजा करत नाही. परमार्थ शेवटपर्यंत टिकण्याकरता आपला पारमार्थिकपणा, आपलं साधुत्व आणि आपलं संतत्व शेवटच्या क्षणापर्यंत टिकवण्याकरता मनुष्याच्या जीवनावरती गुरुकृपा फार महत्वाची असते, ग्रंथकृपा महत्वाची असते. वैकुंठवासी भजन भीष्म संत भोले बाबा सतत गाथा वाचायचे. सतत बाबांना एकदा विचारलं, बाबा गाथा तर तुमच्या पाठ आहे आणि संपूर्ण अभंग जर पाठ असेल तुमच्या तर पुन्हा पुन्हा का वाचतात? पिष्ट पिशे नाही याप्रमाणे पुन्हा पुन्हा तेच वाचायचं का? याचं कारण पाठ होईपर्यंत वाचन केलं तुम्ही मान्य आहे पण तुमचा गाथा जर पाठ झाला तर पुन्हा पुन्हा का वाचता? बाबांचं उत्तर फार गोड आहे. बाबा म्हणायचे, अरे माझा परमार्थ शेवटच्या क्षणापर्यंत टिकण्याकरता माझे साधुत्व, माझे संतत्व, जे काही दिशेने प्रवास करतोय हे शेवटच्या क्षणापर्यंत टिकण्याकरता या शब्दांचा आश्रय मी घेत असतो. हे शब्द मला ऊर्जा देतात, हे शब्द माझ्यावरती कृपा करतात, तुकाराम महाराज माझ्यावरती कृपा करतात आणि म्हणून माझा परमार्थ शेवटाला जाईपर्यंत मी वाचन करणार. काय महात्म्याचे विचार असतात. म्हणजे जीवनामध्ये पतन कधी होऊ शकतं. पतन होण्याकरता काही व्यक्ती योग्य वय पाहिजे असं काही नाही, कोणत्याही वयात पतन होऊ शकतं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या शब्दांचा आश्रय असावा. ते शब्द माणसाला तारतात. एक वाक्य बोलू, माणसाचं जीवन जगत असताना जर मनुष्याच्या जीवनामध्ये कुकर्म करण्याचा जर आपल्यासमोर प्रसंग आला, येतोय असं नाही. प्रत्येक साधू माणसाचं जीवन भंग होण्याकरता देवाने त्याची परीक्षा जरूर घेतली. जे पास झाले ते झाले. जेव्हा जेव्हा प्रसंग येईल कुकर्म करण्याचा, पाप कर्म करण्याचा आणि तेव्हा तर मनुष्य त्या पापाला बळी पडला नाही तर समजून घ्यावं ज्ञानोबरांची खरी कृपा आहे, देवाची खरी कृपा आहे. टेबला घालून पैसे घेण्याकरता प्रसंग आला, समोरच्या माणसा लाखो रुपये घेऊन आहे, साहेब या फाईलवरती एक सही करा, फक्त लागेल तेवढे पैसे आम्ही सोबत घेऊन आलो, एक सही करा. वाईट मार्गाचा पैसा घेण्याकरता समोर आला, पाप कर्म करण्याचा प्रसंग आला आणि अशा प्रसंगामध्ये आपण जर ते सही मारली नाही आणि ते पैसे स्वीकारले नाही, त्या पापाला बळी पडलो नाही, समजून घ्या की प्रभुरामचंद्राची खरी कृपा आहे आपल्याला. पाप कर्म करण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्या पाप कर्मामुळे जर तुम्ही रद्द झाले नाही
तुमचा परमार्थ फलद्रूप झाला. भगवंताची खरी कृपा आहे आपल्यावर. आणि त्या प्रसंगामध्ये तर आपण त्या पाप कर्माला बळी पडलो तर समजून घ्या आपला परमार्थ मनापासून नव्हता, देवाची अवकृपा आहे, कृपा नाही आपल्याला. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातील प्रसंग आला पतन होण्याचा. लोकांनी त्यांचं साधुत्व भंग करण्याचा प्रयत्न केला. एक परस्त्री डोंगरावरती जाती आहे, एकांतवास आहे, महाराज तरुण आहे, इंद्रियामध्ये पाठवी शक्ती आहे आणि समोरची स्त्री स्वतःवरून त्यांच्याकडे आलेली आहे. तरीही महाराजांचे शब्द आहे दाई माते न करी जाया, दाई माते न करी जाया, दाई माते आम्ही विष्णुदास तैष्णू. पतन होण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्या प्रसंगातून आपण जर आपल्या मुखातून शब्द योग्य बाहेर काढले आणि भगवंतांनी जर आपल्यावरती कृपा केली, त्या प्रसंगातून आम्हाला बाहेर काढलं, समजून घ्यावा आपला परमार्थ फलद्रूप झाला. आणि म्हणून महाराजांच्या जीवनामध्ये असे प्रसंगही आले, आपल्याही जीवनामध्ये येत असतात. पण भगवंतापुढे आपली प्रार्थना करत जावी, भगवान परमात्मा कृपा करत असतो. साधुत्व भंग होण्याकरता काही सामान्य प्रसंग येत नाही, भयंकर प्रसंग येतात. शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांचं साधुत्व टिकून राहत असतं ते खरे साधू असतात. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांचं साधुत्व टिकून राहू शकत नाही त्यांना दांभिक म्हणा. समजून घ्या की परमार्थ फक्त बहिरंग चालू होता, अंतरंगाने कोणताही परमार्थ चालू नाही. त्याचं उत्तर आहे अंतरंगाने ज्याचा परमार्थ चालू आहे त्याची रक्षा भगवान परमात्मा करत असतो. वाईट प्रसंगामध्ये पापाच्या प्रसंगापासून भगवान परमात्मा त्याला दूर काढतो, त्याला त्याच्यामध्ये पडू देत नाही. भगवान परमात्मा त्याचं रक्षण करत असतो त्या प्रसंगामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत जे टिकू शकतात त्यांना वरिष्ठ साधू म्हणा, खरे साधू म्हणा. एका गावामध्ये एक महात्मा येत होता. एका घरी त्याचा मुक्काम असायचा. त्या घरी छोटीशी मुलगी होती, 5 ते 6 वर्ष. आई वडील दर्शन घेत होते म्हणून मुलगीही दर्शन घेत होती. एखाद्याच्या तुम्ही घरी गेले ना, त्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरातला परिवार, लहान लहान मुलं दर्शन घेण्याकरता भराभरा समोर येत असेल तर समजून घ्यावं की का भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव, नाना आचार गौरव सुपुरीनाथ. पुनः पवित्रम चरणी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच ते. घरामध्ये पाय ठेवल्याबरोबर महात्मा घरी आला.
पाया पडायचं आहे, मुलं भराभरा पाया पडतात. नाना आचार गौरव सुख समजून घ्यावं. घर कुणी माणसाचं आहे, घर सांप्रदायिक तत्वाचं आहे, सांप्रदायिक संस्कारातलं घर आहे. कुणी माणसाचं घर आहे हे त्याचा आचार सांगत असतो, त्यांचं वागणं सांगत असतो. काही मुलं पाया पडतच नाही, कारण बापाला कधी पाया पडायची सवय नसते. मग काही मुलांना बाप उचलतो आणि पळ पाया त्याचा मुलगा थांबून आमच्या पाया अरे पडतो नाही पडत. तू कधी पडलास ती पाय त्याला काही सवय लागणार आहे. ते संस्काराचे दाबून करायचे नसतात, हे तर वडिलांच्या जे करती तया नाम धर्म ठेवी अनुष्ठिती सामान्य श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होळी मूर्त आणि अनुष्ठाने जगा देत वडील देहे ज्ञानेश्वर महाराज. आपण आधी वागून दाखवावं, नंतर आपली पिढी वागत असते. त्याला संस्कार म्हणतात. ते दाबून करायचे नसतात, कोणावरती त्याचा दबाव टाकायचा नसतो. तसं वागावं लागतं. ती मुलगीही दर्शन घ्यायची आणि त्या मुलीच्या मनामध्ये आपसूक असा प्रश्न निर्माण झाला. त्या मुलीने त्या महात्म्याला प्रश्न केला, हे महाराज, हे महात्मा, हे माझी आई आहे, हे माझे बाबा आहे, आपण कोण आहात? त्या मुलीने प्रश्न केला आणि महात्म्याने उत्तर दिलं, बेटा तू अजून लहान आहेस, जेव्हा तू खरी मोठी होशील ना मी तेव्हा तुला सांगेन. दरवर्षी नियमाप्रमाणे महाराज त्या गावात उत्सव करता येत होते. त्या मुलीचा प्रश्न ठरलेला होता की महाराज हे माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत, आपण कोण आहात? आणि महात्म्याचं उत्तरही ठरलं होतं, बेटा तू अजून लहान आहेस, खरी मोठी होशील ना मी तेव्हा तुला सांगेन. बघता बघता मुलीचं वय भरपूर झालं, लग्न 16 झाला तिचा. लग्न झाल्याच्या नंतरही तिचा तो प्रश्न कायम होता आणि महात्म्याचं उत्तरही कायम होतं, बेटा तू अजून लहान आहेस, जेव्हा खरी मोठी होशील तेव्हा मी तुला सांगेन. एक दिवस महात्म्याचा अंतकाळ जवळ आला. शेवटचे श्वास तो महात्मा मोजतो आहे, त्याला घरी टाकण्यात आलं आणि ही बातमी त्या मुलीच्या कानावरती पडली. ज्या मुलीने त्या महात्म्याला आपल्या अंतकरणामध्ये गुरुचा स्थान दिलं होतं, श्रद्धा गुरुबद्दल होती. आपले गुरु महाराज जगाचा निरोप घेताय, शेवटचे श्वास मोजताय. मुलीच्या कानावरती बातमी पडली. मुलगी धावतच महाराजांकडे आली, महात्म्याचं दर्शन घेतलं आणि महात्म्याला प्रश्न विचारला, हे महात्मा, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मी प्रश्न विचारत होते, तुम्ही उत्तर मला दिलं नाही, आता तरी सांगा तुम्ही कोण आहात? तेव्हा त्या महात्म्याने उत्तर अतिशय सुंदर दिलं, तुम्ही बारकाईने ऐका. तो महात्मा म्हटला, बेटा मी एक साधू आहे, संत आहे. त्या मुलीला समाधान वाटलं नाही. त्या मुलीने सांगितलं, हो तुम्हाला मी जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्ही साधू होतातच ना, तुम्ही संतच होता. तुम्ही त्यावेळेस हे उत्तर दिलं असतं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं असतं. संपूर्ण आयुष्यभर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता काय वेळ लावला? तेव्हा त्या महात्म्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्या महात्म्याने सांगितलं, बेटा तू जेव्हा जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी साधू होतोच, मी संत होतो, पण माझ्या साधुत्वाचं, माझ्या संतत्वाचा मला विश्वास नव्हता की माझं संतत्व, माझं साधुत्व शेवटच्या क्षणापर्यंत टिकतं न टिकतं मला कल्पना नव्हती. पण आज जीवनातला सगळा चित्रपट माझ्या समोर उभा आहे. जगाचा निरोप घेत असताना मला कुठेही कलंक लागला नाही, निष्कलंक मी जीवन जगू शकलो. भगवंतांनी कृपा केली माझ्यावरती, माझा परमार्थ फलद्रूप झाला. आज मात्र जात असताना छातीला हात लावून सांगू शकतो मी की मी एक साधू आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संतत्व टिकवण्यामध्ये जे यशस्वी होत असतात त्यांना खरे संत म्हणा. आणि त्यांचा प्रवास मध्ये थांबून जातो आणि कुठेतरी पतन त्यांच्या जीवनाचं होतं. कलंकित जीवन जगण्याचा प्रसंग आयुष्यामध्ये येतो. समजून घ्या, गुरूंची खरी कृपाने झाली आपल्यावरती. विठ्ठल एकमेव कारणीभूत त्यांनी आपल्या डोळ्यासमोर सतत एका महात्म्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं. त्यांचं जीवनचरित्र आपल्या डोळ्यात जीवनामध्ये उतरून घेतलं. त्यांचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एक धरणेकरी जेव्हा महाराजांकडे पाठवला तेव्हा महाराजांनी त्या पत्रात अनेक अभंग लिहिले. त्यांना जे अभंग लिहून पाठवले त्या अभंगामध्ये आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. माऊली माझ्याकडे कशाला पाठवलं? तुमच्याकडे काय कमतरता आहे, काय उणीव आहे? तुम्ही किती मोठे आहात, तुमचा मोठेपणा मी काय वर्णन करावा? तेव्हा त्या धरणेकरांना उपदेश करताना महाराजांनी अनेक त्याच्यामध्ये अभंग लिहिले आहेत. दयाची द्वारी सोन्याचा पिंड, दया
माझ्याकडे पाठवलं. ज्ञानोबांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराने तोंड भरून वर्णन केलं माऊलींचं की ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हालासे. अरे संपूर्ण जगामध्ये विश्रांती घेण्याकरता जे एकमेव स्थान या अवनी तलावरती कोणतं असेल तर ते ज्ञानोबारांचं ठिकाण आहे की विश्रांतीचे स्थान संतांचे माहे. विश्रांती घेण्याची वेळ येते. एक दोन दिवस नाही, कल्पावरी जेव्हा विश्रांती घेण्याकरता भगवान परमात्मा येतो तेव्हा ते देखील स्थान निवडतात. विश्रांती घेण्याकरता ठिकाण निवडतो त्या ठिकाणाचं नाव माऊलीचं ठिकाण आहे. माऊली एवढे तुम्ही मोठे असताना माझ्याकडे हा धरण करून पाठवला आणि तुमच्याबद्दल एवढा दिल्याच्या नंतर माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं मी विनाकारण तुमच्याबद्दल काही बोललो, बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर आपण मला क्षमा करावं. कारण का मी तुमचा लेकरू आहे, लेकरू म्हणून माझा शब्द हे स्वीकार करा. बोलण्यामध्ये काही वाकडं तिकडं झालं असेल, बोलण्यामध्ये शब्द अपशब्द सिद्धांत झाला असेल मला माफ करा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपली विनम्रता सिद्ध करताय.
लिखाण झालं, अनेक अभंग त्या धर्मेकराच्या हातामध्ये पाठवले आणि नंतर त्या अभंगाचा आशय कसा आहे, बरा आहे, नाही आहे म्हणून आपल्या जीवनातली विनम्रता सिद्ध करताय की माऊली बोलिली लेकुरे बेडी वाकुडे उत्तरे, माझ्या मुखातून काही शब्द बाहेर पडले, तुमचा दास आहे, तुमचं लेकरू आहे असं समजून याचा स्वीकार करा. काय विनम्रता आहे. अरे वेदाचा तो अर्थ आम्हासित ठावा आणि इतराने व्हावा भार माता, ही त्यांची ताकद आहे, त्यांचे सामर्थ्य आहे. विनम्रता किती मोठी. एखाद्या माणसाचं मूल्यमापन करत असताना त्याच्या ज्ञानावर करू नका. त्याचं ज्ञान किती प्रचंड मोठं आहे, शब्दाचे झाड किती उभे केले त्यांनी, शब्दाच्या इमारती बांधण्यामध्ये किती मोठा विद्वान आहे, प्रचंड शब्द त्याच्याकडे कौशल्य आहे, प्रचंड मोठं शब्द भांडार आहे आणि प्रचंड मोठं शब्द प्रभुत्व आहे. आपल्या शब्द प्रभुत्वाने मराठी माणसाच्या मनावरती तो राज करतो. त्याच्या ज्ञानाकडे बघून त्याचं मूल्यमापन करू नका. त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर त्याच्यामध्ये विनम्रता किती आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये सेवावृत्ती किती आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबा तुकोबरांच्या शब्दांना आपलं धन किती मानतो तो, हे त्याची विनम्रता पाहणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावरनं ठरतं त्याचं मूल्यमापन की हा साधुत्वाच्या वृत्तीचा आहे का. विद्वान वेगळा असतो, विद्वान जगामध्ये भरपूर आहे, प्रचंड आहे, काही कमतरता नाही, पण विनम्रता बाळगणारे माणसं फार कमी आहे. कारण का माऊली बोलताय ज्ञान आलं माणसाला की माणसामध्ये अहंकार निर्माण होतो की नवल अहंकाराची गोटी विशेष लगे अज्ञान सज्ञानाच्या धोमेकंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला अहंकार होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण अहंकार होईल कसं त्याला, त्याच्याकडे काहीच ज्ञान नाही. ज्याच्याकडे काही ज्ञान येतं आणि तो माणसाला त्या माणसाला लवकर अहंकार निर्माण होतो. कोणत्या घरातल्या कोणत्या दरवाजामधून तो प्रवेश करेल काही सांगता येत नाही. एकदा ज्ञान प्राप्त झालं, थोडीशी कला आली, थोडस काही आपल्याकडे दोन गोष्टी शिकलो आपण, ते माणसाला अहंकार होतो आणि मदवळी ज्ञानी होणार. मग जगातल्या सगळ्या लोकांना तो तुच्छ समजत असतो की माझ्यापेक्षा ज्ञानी आहे कोण जगात, तुच्छ समजतो. माणूस एकदा मोठा झाला की सर्वात अगोदर चुकीत कोणाला काढत असेल तर आपल्या आई बापाला काढत असेल. मुलगा मोठा झाला, 2 पुस्तकं शिकला, एज्युकेटेड झाला, उच्च शिक्षित झाला की जुन्या लोकांना स्वतःच्या आई वडिलांना वेड्यात काढण्याचं पहिलं काम पोरगा करतो. आणि आईला म्हणतो आई तुला समजत नाही, बाबा तुम्हाला काही कळत नाही का, 2 पुस्तकं वाचले असतात. जसा एखादा मुलगा 2 पुस्तकं वाचून जेव्हा घरी येतो, पहिल्यांदा जर कोणतं काम करत असेल तर आपल्या अशिक्षित आई वडिलांना तो वेड्यात काढत असतो. तसा एखादा साधक 2 पुस्तकं त्यांनी वाचली, 2 त्याला अभंग, 2 त्याला गोळ्या पाठ झाल्या, 2 सिद्धांत त्याला पाठ झाले, तर अगोदर तो पहिलं काम कोणतं करत असेल तर त्या ज्ञानोबारांनी त्याला मोठं केलं, त्या ज्ञानोबारांना अगोदर तो मागे टाकतो, स्वतःचा मग पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. पहिल्याच काही काम करत असेल तो हे काम, तो ज्ञानोबारांना पुढे आणत नाही, तो स्वतःच्या ज्ञानाचा पगडा पुढे टाकत असतो. आणि मी किती ज्ञानी आहे हे समाजामध्ये तो फिरत असतो, स्वतः सांगत. ज्ञानोबारांनी किती मोठी आहे हे सांगत नाही. मग का त्याला असं वाटतं माझ्यापेक्षा ज्ञानी कोण आहे. मग जगामध्ये वावरत असताना स्वतःचा मोठेपणा करतो. ज्या ज्ञानोबारांनी मोठं केलं त्या ज्ञानोबारांना मात्र मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या स्वतःच्या स्टेटसवरती ज्ञानोबारांचा फोटो नाही, स्वतःचा फोटो. आपल्या स्टेटसवरती दररोज जे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने ज्ञानेश्वर महाराजची एक ओवी अर्थासहित लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून एक संकल्प सुरू केला आणि दररोज एक ओवी प्रसारित होत असते. पण आपलं दुर्भाग्य असतं, आपण राहतो ज्ञानोबारांच्या दारात, त्यांच्या नावावर खातो, त्यांच्या नावावरती आपण जीवन जगतो, पण आपल्या किमान आपल्या मोबाईलवरती हजारो लोक पाहत असतील आपलं स्टेटस, तर किमान त्या मोबाईलवरती दररोज ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीची ओवी आपण ठेवत नाही. दुर्भाग्य आहे. आपण आपलं ठेवतो, स्वतःचा ज्ञानाचा पगार आपण दाखवतो, माझी माऊली किती मोठी आहे हे आपण बाजूला ठेवतो, त्यांना स्मरण नाही. माझी प्रार्थना आहे, विनंती आहे, मोबाईल सगळ्यांकडे आहे, स्टेटस सगळं ठेवत असतात, पण माझे हात जोडून प्रार्थना आहे, काही ठेवण्यापेक्षा जर तुम्ही खरंच ज्ञानोबारांची वारकरी असाल आणि माऊलीला मानत असाल ना, तर संस्थांची जी कमिटीची दररोज एक ओवी आपल्यापर्यंत पोहोचत असेल, ती ओवी आपण आपल्या स्टेटसवर दररोज टाकावी. आपल्या वारकरी म्हणण्याचं जन्माचं सार्थक होईल असं मला वाटतं. हे दररोज टाकावी. जेवढ्या माता भगिनी आहेत, जेवढ्या एज्युकेटेड मुली आहेत,
एक तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही बाकी काही टाका, तुमचे फोटो टाका, परिवाराचे फोटो टाका, मला काही म्हणायचं नाही, पण ज्ञानोबांची ओवी त्या स्टेटसवर धरून असलीच पाहिजे. हजारो लोक ती ओवी पाहतात आणि हजारो लोक अर्थासहित ती ओवी वाचत असतात. किमान आपलं श्रेय त्याच्यामध्ये काहीतरी. ज्या माऊलीने आपल्याला मोठं केलं त्या माऊलीनाच मोठं करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा मोठेपणा करू नका. माऊली तुम्हाला इतकं मोठं करेल की तुम्ही कल्पना करू शकत नाही. ज्ञानोबांची उभी टाकल्यापेक्षा आम्हाला एखाद्या मोठ्या माणसाचा फोटो काढण्यामध्ये फार आनंद वाटतो. आम्हाला स्वारस्य वाटतं. एखादा आमदार आहे, खासदार आहे, त्याला भेटलो आम्ही की त्याच्यासोबत फोटो काढतो आणि स्टेटसवरती टाकतो. काय आहे त्याच्यामध्ये? काय असतं काय त्याच्यामध्ये? वाक्य आपल्या हृदय पटलावरती करून घ्या. माझं पुढचं महत्वाचं तरुण मुलांकरता विशेषतः एखाद्या मोठ्या माणसासोबत पुढारी असेल, मंत्री असेल, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, कोणी असेल, समाजामधल्या मोठ्या माणसासोबत फोटो काढला आणि स्टेटसवरती ठेवला, आपण मोठे होत नसतो. हे वाक्य भ्रम लोकांना काढून टाका की आपण मोठे होणार आहोत. अजिबात. मोठ्या माणसासोबत फोटो काढला आणि आपण स्टेटसला लावला, आपण मोठे होत नसतो. तो मोठाच असतो, तोच मोठा होत राहील. आपलं अस्तित्व शून्य असतं त्याच्याजवळ उभं राहिलं. आपण मोठे होत नाही. स्वतःचं कर्तृत्व इतकं महान बनवा, स्वतःचं वलय इतकं मोठं करा की लोकांनी तुमचा फोटो स्टेटसवरती लावला पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात, याला जीवन म्हणतात. करायचं असेल तर असं करायचं, विनाकारण लाचारी करायची. हा मोठा, तो मोठा. अरे तू केव्हा मोठा होणार? स्वतःचं अस्तित्व तू केव्हा निर्माण करणार? का लोकांची लाचारी करण्यामध्ये आयुष्य घालवणार तू? आपलं जीवन मोठं करण्यामध्ये आपण केव्हा यशस्वी होणार? दादा बाबा हो मोठे, त्यांनाच मोठे करण्यामध्ये तुम्ही किती वय घालणार तुमचं? स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं माणसाने आणि स्वतःचं वलय, स्वतःच्या कर्तृत्व निर्माण करावं. त्याला जीवन म्हणतात. ज्ञानोबांना मोठं करा. ज्ञानोबांचं वलय वाढवण्याचा प्रयत्न करा. माऊली तुम्हाला इतकं मोठं करेल तुम्ही कल्पना करू शकणार. म्हणून म्हणे काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती. माऊलींच्या दारामध्ये आपण जर माऊलीला मोठं करत नसू, आम्ही आमचा मोठेपणा करण्यामध्ये अर्थ नाही. हे महाराजांच्या जीवनातली विनम्रता आहे. आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि एसपी कॉलेजचे प्राचार्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, ज्यांच्या परस्परशाने या टाकळी गावाचा करणकण पवित्र झाला, त्या जागेवरती उभा आहे. त्या जागेवरती आमच्या गुरुजनांच्या पावलांचे ठसे उमटलेले आहे. ही किती भाग्यवान भूमी आहे. वैकुंठवासी भाऊसाहेब उर्लीकर असेल, वैकुंठवासी अमृतवादी असेल, वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर असतील, वैकुंठवासी संत बोधेबाबा असतील, किती मोठमोठी माणसं. वैकुंठवासी नानासाहेब कोटेकर आहे. या मोठमोठ्या महात्म्यांच्या परस्परशाने पावन झालेली भूमी. आणि वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, त्यांच्याबद्दल बोलताना वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार हे वाक्य बोलायचं. मला फार गोड बोलायचं. काय माणूस होऊन गेला महाराज संप्रदाय म्हणला. अरे शब्दाचे झाड असे उभे करायचे ते. शब्दाच्या इमारती बांधण्यामध्ये प्रावीण्य होतं त्यांचं. जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन आहे असं समजलं की लोक तासनतास अगोदर जाऊन जागा पकडत होते. काय वैश्वर ढोलं त्या माणसाने. त्यांच्या आडनावामध्ये माझ्या आडनावामध्ये फक्त साम्यता आहे, पवार आडनावाचं. पण डिफरन्स एवढा मोठा आहे की त्यांच्या कीर्तनात लोक 2-2 तास अगोदर जाऊन जागा पकडायचे. त्यांचं ऐश्वर्य आणि हे आमचं ऐश्वर्य, या पवारांचं ऐश्वर्य की 11 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत एक माणूस एक बाई येतच राहते. काय त्याचं प्रार्थना असते, तो भाग वेगळा आहे. पण एवढा मोठा माणूस ज्याने ऐश्वर्य शोधलं या संप्रदायातलं, ते म्हणायचे की मामासाहेब दांडेकरांचं जीवन कसं होतं. मामासाहेब दांडेकर म्हणजे अथांग समुद्र, ज्ञानाचा अथांग समुद्र. ज्ञानाचा अथांग समुद्र म्हणजे मामासाहेब दांडेकर. आणि त्यांच्या ज्ञानाच्या समुद्रामध्ये विनम्र रूपी लाटासारख्या उसळत होत्या. हे त्यांचं जीवन. ज्ञानाचं प्रचंड आहे, विनम्रता खूप मोठी आहे. समोर त्यांना सन्मान देणं, हे ते मोठी माणसं असतात. एखादा माणूस ज्ञानी किती आहे महत्वाचं नाही, त्याचा टाटा, त्याचा अहंकार जर मोठा असेल तर त्या ज्ञानाला तेवढी मोलाची किंमत नसते. मला तेवढी मोलाची. तसं एखाद्या बाईच्या किंवा माणसाच्या अंगाला संपूर्ण कोड झाला आणि संपूर्ण कोड त्या अंगाला झाल्याच्या नंतर त्याचं अंग गोरं दिसतं, पण ते शोभून दिसत नाही. कोड झाल्या माणसाचं अंग गोरं दिसतं, पण ते शोभून दिसत नाही समाजामध्ये. तसं ज्ञान प्रचंड आहे, पण त्या ज्ञानामध्ये अहंकार आहे, ते ज्ञान शोभून दिसत नाही. कोडी याचे अंग आणि तैसे अहंकाराचे.
त्याच्या जीवनाला संपूर्ण कोड आहे, शोभून दिसत नाही, चांगलं वाटत नाही ते शरीर, तसं ज्ञान भरपूर आहे पण अहंकार आहे. काय करतात ते ज्ञान? जरी ज्यांचं उदाहरण मी आता सांगितलं ना, त्यांचं उदाहरण पुन्हा सांगतो. त्या कलेचा जर अहंकार केला, त्या ज्ञानाचा जर अहंकार केला तर माणसाचं कधी बदल होईल काही सांगता येत नाही. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार एवढा मोठा विद्वान माणूस, पण सगळं ज्ञान जागेवर बसलं होतं महाराज. शेवटच्या काळामध्ये त्यांच्या गळ्याचं ऑपरेशन झालं आणि स्वरयंत्र काढलं त्यांच्या गळ्यामधलं. त्यांना बोलता येत होतं, व्याख्यानं बंद पडली, कीर्तन बंद. आयुष्यात काय होईल, कोणती व्याधी होईल, कोणता रोग होईल या शरीराला काही सांगता येईल. म्हणून कोणत्याच अहंकार त्याचा करू नये, ना कलेचा, ना विद्वत्तेचा, ना संपत्तीचा, ना पदाचा, ना सौंदर्याचा करू नये. अहंकार कोणत्याही माणसाला घातकच आहे. आरशासमोर उभं राहिल्याच्या नंतर आपल्या सौंदर्याचा जास्त अभिमान करू नये. कोणता त्वचा रोग होईल आणि कोडसारखा रोग जर झाला तर स्वतःचा चेहरा स्वतः आरशात पाहू शकत नाही, म्हणून इतका घाण होतो चेहऱ्याचा. काय जीवनामध्ये उलटा परत होईल आणि कोणत्या माध्यमातून आपला अहंकार गळून पडेल काही सांगता येत नाही. तर नरकाची तयारी करण्याचा ती गोष्ट असते. जगद्गुरु तुकोबारांकडे एवढं तत्वज्ञान, एवढं मोठं वेदांचा जो अर्थ मस्त ठावा, हे त्यांचं तत्वज्ञान, हे त्यांचं ज्ञान. विनम्रता किती बोलिली लेकुरे भेडी वाकुडी उत्तरे माऊली, हे तुमचं लेकरू आहे. काही बोलण्यामध्ये अपशब्द झाला असेल तर मला आपण क्षमा करावं. करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही का बालक बबडा बोली वाकुडा चुका पावली, हे चौद करुणी माऊली हे देवी. एखाद्या बालकाप्रमाणे भूमिका घेतात महाराज. किती विनम्रता आहे मला, असं बालकाप्रमाणे राहावं. लहान मुलांचं जीवन जितकं स्वच्छ, नितळ, निखळ, प्रांजळ, पवित्र असतं तेवढं मोठ्या माणसाचं नसतं. विनम्रता घेण्यामध्ये प्रचंड आनंद आहे, क्षमा करण्यामध्ये आनंद आहे, क्षमा मागण्यामध्ये आनंद आहे. दोन भाऊ सख्खे, एका आईच्या उदरामधून त्यांचा जन्म झाला. जर दोघांच्या मध्ये वाद झाला असेल तर मोठा असाल तुम्ही तर लहान्या भावाला क्षमा करा, आणि लहान असाल तुम्ही तर मोठ्या भावाला उद्या अंतकरणे क्षमा मागा. त्याच्यामध्ये जीवनाची सार्थकता असते. हे रामायण आहे. हे रामायण ऐकता तुम्ही की प्रभू रामचंद्राने आपल्या जीवनातला सगळा विषय जेव्हा जेव्हा प्रसंगाला दुःखाचा कोणालाही दोष दिला नाही. आई वडिलांनी सांगितलं वनवास आहे 14 वर्ष राम वनवासी, 14 वर्षाचा वनवास भेटला. रामाने असं म्हटलं नाही आई माझा दोष काय आहे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता तुझे वर तू मागून घेतले, भरताला राज्य कधी दे ग तू, मला अडचण नाही आहे, पण माझा दोष काय आहे, मला वनवासात का पाठवतेस. काय सहन केलं ना. जीवनामधल्या प्रत्येक प्रसंगाला ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं की हे आपल्या प्रार्थनाचा दोष आहे, हे आपल्या प्रारब्धाचा दोष आहे. विनाकारण कोणालाही दोष द्यायचा नाही. जसं आपल्या आयुष्यात घडेल आनंदाने स्वीकारणं महाराज. सहन करा, क्षमा करण्यामध्ये शिका, क्षमा मागण्यात शिका, त्याच्यामध्ये जीवनाचा आनंद असतो. माणसाने जास्त दिवस कोणाशी अबोला ठेवू नये. तो आपला भाऊ असेल, मित्र असेल, कोणी असेल, अबोला जास्त दिवस ठेवू नये. काळाचा ओघ असतो. आपल्या अगोदर जर तो माणूस निघून गेला ना तर अबोला ठेवता तो निघून जाईल, क्षमा मागण्याची राहून जाईल. आणि शास्त्र सांगतं माणसाने दोन गोष्टी कोणाच्या ठेवू नये. एक कोणाचं कर्ज ठेवू नये आणि दोन कोणाचं वैर ठेवू नये. मरणाच्या अगोदर ते वैर संपून मरावं असं शास्त्राचं मत आहे. ज्याच्याशी आपण बोलत नसू त्याच्या मरणात ते क्षण जवळ आले असेल तर दोन शब्द त्याच्याशी बोला आणि वैर संपून टाका. किंवा आपल्या मरणात ते क्षण जवळ आले असेल तर त्याला बोलवून घ्या, त्याच्याशी दोन शब्द बोला आणि वैर संपून टाका. वैर ठेवू नये. क्षमा करण्यामध्ये, क्षमा मागण्यामध्ये
जीवनाची फार मोठा आनंदाचा क्षण असतो, जीवनाची सार्थकता असते. अबोला ठेवून या जगात काही अर्थ नसतो महाराज. वाद करून कोणाचं चांगलं झालं नाही, आपलं काय होणार आहे विठ्ठल. आणि महाराज दोन शब्द सांगताय माऊली करता की आपण कशा महाराज तुम्ही सिद्ध. आपण महाराज आहात आणि दुसरा आपण सिद्ध आहात. जे सिद्ध असतात ते संत होऊ शकतात, जे प्रसिद्ध असतात ते संतत्वाच्या भूमिकेत बसू शकत नाही. प्रसिद्धी माणसाचा एक काळ असतो. अलीकडच्या काळामध्ये आपण प्रसिद्धीच्या पाठीमागे खूप आहोत. आपण सिद्धांची कीर्तन ऐकत नाही, आपल्याला सिद्धांची कीर्तन आवडते नाही. आम्हाला पाहिजे ते प्रसिद्ध असणारा माणूस. आम्ही प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहणारी माणसं आहोत. आणि प्रसिद्धी एक काळ असतो प्रत्येकाचा, काही दिवसांकरता असते. लोक त्याची प्रसिद्धी त्याच्या डोळ्यात एका काढून घेत असतात. त्याचं एकदा वलय कमी झालं, त्याचं वैभव कमी झालं, त्याची कला, त्याचं ज्ञान कमी झालं की लोक त्याच्या डोळ्यात एकच त्याची प्रसिद्धी काढून घेतात. काय असते प्रसिद्धी? असं काही समजण्याचं कारण नाही की लोकांचं खूप प्रेम आहे आपल्यावरती. प्रसिद्धीच्या नादात जास्त गुंतायचं नसते माणसाने, अजिबात नाही. जर प्रसिद्धीच्या नादात तुम्ही जास्त गुंतले तर स्वतःचं सिद्धत्व करण्यामध्ये मनुष्य मागे राहून जातो, सिद्ध व्हायचं राहून जातो. आम्ही संप्रदायामध्ये आलो ते स्वतःला सिद्ध करण्याकरता आलो, प्रसिद्ध होण्याकरता. हा, त्या योगाने प्रसिद्धी भेटली हा वेगळा आहे, पण प्रसिद्धीच्या नादात जास्त गुंतायचं नाही. गुरुवर्य मामासाहेब दंडेकर गुंतले नाही प्रसिद्ध नादामध्ये. अरे ते एसपी कॉलेजचे प्राचार्य होते, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, साधं कॉलेज आहे का पुण्यामधलं, प्रसिद्ध कॉलेज आहे. एवढ्या मोठ्या कॉलेजचे प्रोफेसर असताना प्रसिद्धीमध्ये गुंतले नाही, सिद्ध झाले. वारकरी शिक्षण संस्थेमधले सर्व गुरुजन लोक, कदाचित त्या लोकांना माहिती नसेल, तरी त्यांना प्रसिद्धी नसेल, पण ते सिद्ध होते. आणि सिद्ध महात्म्याचं जीवन अतिशय महत्वाचं असतं. आणि सिद्ध होण्याकरता त्यांचा आदर्श आपल्याला समोर ठेवत चला. सिद्ध महात्म्याची कीर्तन ऐकत जा आणि त्यांची कीर्तन ऐकून जीवन धन्य आणि कृतार्थ करून घ्या. प्रसिद्धीवाल्या माणसाचं कीर्तन ऐकलंय तुम्ही तर जीवनाचा उद्धार होईलच महाराज, सांगू शकत नाही. प्रसिद्ध महात्म्याच्या मुखामधला आलेला प्रत्येक शब्द हा परतत्वाला स्पर्श करून आलेला असतो आणि तो आपला उद्धार करत असतो. त्यांची साधना, त्यांचं अनुष्ठान, त्यांच्या जीवनातलं नामस्मरण, त्यांच्या जीवनातला एक शब्द आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो, जीवनाचा कायापालट होऊ शकतो. तरी जीवनाचा कायापालट होत असतो. जे रामायण तुम्ही या ठिकाणी ऐकताय ना, त्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये सहज योगायोगाने नारदाची भेट झाली. नारदाचा शब्द कानावरती पडला, नारदाचा उपदेश पटला, जीवनाचं कायापालट झालं. महाराज काय क्रांती झाली. कोणी याची कीर्ती वाढली घना आणि केले रामायण रामागे. राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं आणि महाद्य कवी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि शतकोटी चरित रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातकनाशम. 100 कोटीचं रामायण लिहून ठेवलं महाराज. काय क्रांती आहे.
आणि प्रभुरामचंद्राला त्यांनी जसं लिहून ठेवलं तसं वागावं लागलं. वर्तोनी दाविन नामामये बोलिया वाल्मिक तैसीची करीना आणि वर्तोनी दाविन नामा. म्हणून भगवंताने जे जे प्रसंग आयुष्यात आले ते सगळे प्रसंग स्वीकारले. महाराज शब्द घालताय, महाराज तुम्ही शुद्ध. म्हणून सिद्धांच्या पाठीवर लागण्याचा प्रयत्न करा, प्रसिद्धांच्या पाठीवर जास्त लागण्याचा प्रयत्न करू नका. जीवनाचा उद्धार होत नसतो. शुद्ध महात्मे महत्वाचे असतात. आणि ज्ञानोबांना शब्द घातला, महाराज तुम्ही सिद्ध. महाराज तुमचं नेमकं चुकलं काय, असं काय वाटतं तुम्हाला? महाराज बोलताय, मी माझा अधिकार ओळखला नाही आणि अधिकाराचा विचार केला नाही आणि इतक्या मोठ्या माऊलीबद्दल मी लिहित बसलो. हे माझ्या जीवनामध्ये मला अपराध वाटतो. अभंगाचं विचार केला नाही विचारिला. अधिकार फुला माऊली बद्दल बोलावा असा माझा अधिकार नाहीये. माऊली फार मोठे आहे पण माझा अधिकार मी विचारही त्याचा केला नाही आणि त्यांच्याबद्दल लिहित बसलो. हे माझ्या जीवनातला अपराध आहे. माऊलींचं वर्णन न करणारा संत या महाराष्ट्राच्या मातीत कुणी जन्माला आला नाही, कोणीच नाही. ते ज्ञानोबांच्या समकालीन असो का ज्ञानोबांच्या नंतर असो, ज्ञानोबांचं वर्णन न करता कोणी आपली अभंगवाणी पूर्ण केली नाही. सगळे संत शेणा महाराज असेल, समकालीन असेल किंवा नंतरचे निळोबाराय असतील, कोणतेही महात्मे या विदर्भ प्रांतामध्ये एक वंदनीय राष्ट्रांत तुकडोजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी सुद्धा लेखणी हातामध्ये घेत असताना ज्ञानोबांचं वर्णन केलं. धन्य धन्य ज्ञानेश्वर केला जगी उपकार उपकार. धन्य धन्य ज्ञानेश्वर. जगातल्या प्रत्येक संतांनी ज्ञानोबांचं वर्णन केलं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार
महाराज माऊलींचं वर्णन करताय. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वल्ली तसे. एकदा ज्ञानोबरांचा सहवास ज्याला लागला, ज्ञानोबरांची महती ज्याला कळाली, ज्ञानोबरांच्या दारात जो काही वर्षांकरता राहिला ना महाराज, उभ्या आयुष्यात तो ज्ञानोबरांना कधी विसरत नाही, कधीच नाही. एखाद्या लवचुंबकाप्रमाणे माऊली त्याला आकर्षित करून घेतात आपल्याकडे. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी शिवाय, गाथेशिवाय, संत वाङ्मयाशिवाय त्याला जगातली बाकीची कोणतीच ग्रंथ संपदा आवडत नाही. त्याचं प्रेम विशेष त्या ज्ञानेश्वरी गाथीवरती असते, कारण ते ज्ञानोबरांचं लवचुंबकाप्रमाणे आकर्षित करतात. ज्ञानोबरांची वेगळी क्रांती आहे. ज्ञानोबरांचा जो धारणा येता तो कायमचा माऊलींचा होऊन जातो. पुन्हा माऊलीबद्दल त्याच्या अंतःकरणात कधी विरह होत नाही आणि कधी त्याची टाटाटूट होत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज की ज्ञानोबरांच्या दारात राहणारा मुलगा किती हाल अपेष्टा सहन करतो आणि किती कष्टाचं जीवन जगतो हे फक्त तो साधकी जीवन जगला ना त्यालाच माहिती आहे. आमच्या काळामध्ये थोडंफार बरं होतं, यांच्या काळामध्ये तर भयंकर वाईट परिस्थिती होती की मजबुरीही यांना मिळत नव्हती आणि 8-10 दिवसाच्या शिड्या बाजरीच्या भाकरी त्या ठिकाणी कुठून हे लोक खात होते. असा काळ या लोकांनी काढला. पण सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरांच्या दारात राहत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये जेवढा आनंद असतो ना, तेवढा आनंद आज घरामध्ये होणाऱ्या पुरणपोळींनी सुद्धा आनंद नाही आहे. इतका आनंद त्या भाकरीमध्ये होता. आम्ही संस्थेमध्ये होतो आणि संस्थेमध्ये असताना आई एकाला फोन करायची आणि आई म्हणायची, बाळा बघ आज गुढीपाडवा आहे, आज होळीचा सण आहे, आज दिवाळीचा सण आहे, बघ घरामध्ये गोड पदार्थ केले, पुरणपोळ्या आहे, आंबेरस आहे, भजे पापड कुरवड्या चमचमीत पदार्थ आहे बाळा, व घरामध्ये खूप पदार्थ केले, तू जेवण केलंस का? तेव्हा मुलं म्हणतात आपल्या आईचा फोन आल्याच्या नंतर, आई जेवण केलं ग, पण जेवण केलं, आम्हाला आजही या ठिकाणी बाजरीच्या भाकरीच खाव्या लागल्या, हे आमचं जीवन आहे. आपला पोरगा सणाच्या दिवशी बाजरीची भाकर खाऊन आज दिवस काढले त्यांनी, आज दिवसभर तो तसाच राहिला. आई आपल्या डोळ्यासमोर एवढे पदार्थ असतानाही ते ताट कोपऱ्यात सारून देते आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आणि सारखी ते रडत असते की माझा मुलगा जर बाजरीची भाकर खात असेल तर मी पुरणपोळी कशी खाणार. पण तिला माहिती नाही की घरातल्या पुरणपोळीमध्ये तो आनंद नाही, तो आनंद तिथल्या बाजरीच्या भाकरीमध्ये. आम्ही मदंगाची प्रॅक्टिस करायचो. तुम्हाला अनुभव सांगतो. ज्ञानोबरांच्या घाटावरती, पुण्य सल्ला इंद्राणीच्या घाटावरती मृदंगाची प्रॅक्टिस चालू आहे. वैकुंठवासी मृदंग सम्राट वैद्यबाबांच्या अध्ययनाखाली जे क्लास आम्ही घेतोय त्यांच्याकडनं बोल घेतोय आणि रात्रीचे 12, 1, 2 मृदंगाची प्रॅक्टिस चालू. तरुण अवस्थेमध्ये बालपण आहे, पोटामध्ये भूक जोरात लागली. ज्ञानोबरांच्या कळसाकडे बघावं आणि माऊलींनी आपल्या अंतकरणातल्या भावना जाणून घ्याव्या की माझ्या लेकराला भूक लागलेली आहे. रात्री 2 वाजता कोण अन्न येणार, मृदंग वाजून 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 त्याला भूक लागली. रात्रीचे 2 वाजले, कोण अन्न देणार त्याला? पण माऊलींना काळजी ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय त्यांना उगीच म्हणत नाही, साधकाचा माई बाप दरुशनी हरे. ज्ञानोबरांना काळजी. एका धर्मशाळेमध्ये फार मोठी पंगत व्हावी, संध्याकाळी सगळी पंगत संपावी, अन्न पुरावं. त्या लोकांनी घाटावरती खूप भिकारी राहतात, झोपत असतात, म्हणून त्यांना वाटण्या करतात. ते टेम्पोमध्ये भरून आणावं. त्या बकेटा, तो भात, ते सगळी भाजी, ते सगळ्या चपात्या बाहेर याव्या आणि महाराज समोर अन्न दिसलं ना, पोरं सगळे मृदंग सोडून तुटून पडायचे त्या अन्न घेण्याकरता. ते अन्न आपल्या हातीमध्ये घ्यायचं. एक एक घास खात असताना ज्ञानोबरांच्या कळसाकडे बघायचं, माऊली खरं तुम्हाला काळजी आहे आमची. असा एकही दिवस नाही की साधकाच्या मनात इच्छा निर्माण झाली, जे जे वांछित ते ते लावो, त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि माऊलींनी पूर्ण केली नाही असा एकही दिवस नाही. भलेही आम्ही एका दिवशी भात खाऊन झोपलो असेल, भलेही आम्ही एखाद्या दिवशी बाजरीच्या भाकरी खाऊन झोपलो असेल, पण उपवाशी माऊलीने झोपवलं असा आनंदीतला एकही प्रसंग नाही, एकही दिवस नाही. माऊलींची क्रांती. माऊलीकडे तो आकर्षित का होतो? कारण केले उपकार सांगू मी काय, बापाने करी ऐसे नाही. आई वडील जे उपकार करू शकत नाही ते उपकार माऊली त्याच्यावरती केले असतात. म्हणून तो गावाला जरी आला तरी शेवटच्या क्षणापर्यंत माऊलींबद्दल त्याला कधी विरोध होत नाही, माऊलींचा कधी त्याला विसर पडत नाही. सतत त्याच्या हृदयामध्ये माऊलींनी स्थान केलं असतं, हृदयात जागा केली असते. एवढे उपकार त्या माऊलींचे असतात. एकदा माऊलींचा जो झाला ना, तो जगात नंतर कोणाचाच होत नाही. ज्ञानोबरांच्या चरणांना समाधीवरती साष्टांग दंडवत प्रणिपात करतो, जीवन धन्य आणि तो कृतार्थ करून घेतो.
जगद्गुरु तुकोबारा त्याला अपवाद नाही. आणि महाराज बोलताय की माऊली तुमच्याबद्दल खूप काही बोललो पण नाही विचारीला अधिकार तुला माझा अधिकार नसतानाही तुमच्याबद्दल बोलून चुकलो. काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. एकदा सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचं आहे आणि उरलेल्या 10-15 मिनिटांमध्ये आपण कीर्तनाचा समारोप करणार आहोत. मोठ्या प्रमाणे हात वर करायचे आहे. 2 मिनिटाकरता सर्वांनी मी किंकर म्हणजे तुमचा दास आहे. तुमच्या पायाजवळ माझी जागा आहे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. मी तुमचा दास आहे. ते चुकलं असेल तर मला क्षमा करा. महाराज दास आहे ही गोष्ट सामान्य जीवनामध्ये फार वाईट गोष्ट आहे. कारण काही 5 माणसं अशी असतात ते जिवंत असू मेल्या जमा आहे त्याच्यामध्ये दास आहे. प्रवासी नित्य सेवक हा दरिद्र व्याधी तो मूर्ख आणि प्रवासी नित्य सेवक हा दरिद्री मनुष्य ज्याच्याकडे खाण्याकरता अन्नाचा कर नाही जिवंत असू मेला जमा आहे व्यासांचं म्हणणं आहे. व्याधीग्रस्त मनुष्य ज्याच्या जीवनामध्ये काही रोग आलाय शरीराला फार मोठा रोग झाला व्याधी झाली जागेवरती पडून आहे. शास्त्र सांगतं जिवंत असून तो मेला जमा आहे. त्याला काय अर्थ असतो. म्हणून माणसाने जोपर्यंत कान चांगली आहे ऐकून घ्या. जोपर्यंत गुडघे साथ देतात ऐकून घ्यावं कथेमध्ये बसावं. जोपर्यंत डोळ्यांनी चांगलं दिसतं तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचून घ्यावी. एकदा डोळ्यांनी दिसणं बंद झालं कानाने ऐकणं बंद झालं पायामध्ये शक्ती राहिली नाही त्राण राहिला नाही मग नंतर परमार्थ करण्याची इच्छा जरी झाली तरी परमार्थ करू शकत नाही. शरीर साथ देत असेल तर परमार्थ होतो. शरीर एकदा थकलं ना महाराज परमार्थ होतो. काही गोष्टी अशा असतात त्या वेळेमध्ये झाल्या पाहिजे. वेळ निघून गेली पुन्हा ती गोष्ट होत नसते. कि निर्वाण दीपे किमुतई दान चौरे गतेवा किमुसावधान वयोगते किम वनिता विलास पयोगते किम कलुसे बंध. स्पष्टता सांगताय दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तेलाचं दान उपयोगाचं आहे. चोर घरामध्ये येत नाही चोरी करून जात नाही. एकदा चोरी करून ते निघून गेले सावधान होऊन काही उपयोग नाही. चौरे गती वाकिनु सावधानम. जोपर्यंत मुलाचं वय आहे तोपर्यंत त्याचं लग्न झालं तर चांगलं. वयोगती किम वनिता विलास. एकदा लग्नाचं वय उलटून गेलं नंतर त्या मुलाने लग्नाचा विचार न करण्यामध्येच अर्थ असतो. त्याला काही अर्थ नाही. ज्या त्या गोष्टी त्या वयात झाल्या
नंतर त्याचा पश्चातापूर्ण उपयोग नसतो ती गोष्ट न केलेली बरी. पयोगते की मोडिता विलास पयोगते की खडू शेतू बंद. पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बंधारे बांधून घ्या आणि ते पाणी काढून घ्या. एकदा पाऊस वाहून गेला नंतर बंधारे बांधण्यात अर्थ नसतो. म्हणून जोपर्यंत कान चांगले आहे शरीर साथ देते परमार्थ करून घ्या. व्याधीग्रस्त मनुष्य जिवंत असो मेला जमाय. प्रवासी नित्य सेवक हा रात्रंदिवस प्रवास करणारा मनुष्य जिवंत असो मेला जमा सांगितला. आणि जो दुसऱ्याची चाकरी करतो दुसऱ्याचं दासत्व पत्कारतो तो सुद्धा माणूस जीवनामध्ये जिवंत असो मेला जमा. पण दासत्व कोणाचं स्वीकारायचं यालाही शास्त्र आहे. एखाद्या पुढाऱ्याचं आमदाराचं एखाद्या श्रीमंत माणसाचं दासत्व स्वीकारलं जीवनाची हानी आहे. अरे सेवा अशा माणसाची करा की ज्याची सेवा केल्याच्या नंतर मनुष्याला आनंद वाटेल जीवनाचं कौतुक वाटेल मनुष्याच्या जीवनात. सेवा करायची असेल तर संत भोलेबाबा सारख्या महात्म्याची सेवा करा. सेवा करायची असेल तर शांती ब्रह्म मारुती बाबा पुढेकरांची सेवा करा. सेवा करायची असेल तर गुरुरामचंद्राच्या दरबारातून सेवा करा. सेवा करायची असेल धर्म कार्य गावाच्या मातीचं कार्य पूर्ण करण्याकरता सेवा करा. आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत व्हा. त्या सेवेमध्ये जीवनाचा आनंद आहे. ज्या प्रभुरामचंद्राच्या जीवनाची सेवा करून ज्यांना चिरंजीवी पद प्राप्त झालं असे पवित्र हनुमंतराय त्याने आयुष्यात कोणती सेवा केली त्याचा महाराज उल्लेख करत आहे. दासत्व निकट दासत्व करायचं असेल तर देवाचं करा. मनुष्याच्या जीवनाला अजर अमर प्राप्त होईल. चिरंजीवी पद प्राप्त होईल. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आपलं कार्य लीला समाप्ती संपून जेव्हा स्वधामाला जात होते तेव्हा हनुमंताला विचारलं हनुमंता यायचं नाही का आपल्या स्वधामाला. हनुमंताने सांगितलं प्रभू आपण जा मला यायचं नाही. अरे मग तू या मृत्यूलोकात राहून करणार काय आहे. तेव्हा हनुमंताने सांगितलं देवा तुमच्या नामाचा प्रचार करेल तुमच्या नामस्मरणाचा प्रसार करेल आणि जिथे जिथे तुमची रामायण कथा चालू असेल ना तिथे जाऊन मी श्रवण करेल. बाकी मला काहीच करायचं नाही एवढं काम करायचं. म्हणून जिथे जिथे रामायण कथा असते ना तिथे हनुमंतराय करता एक स्पेशल आसन ठेवल्या जातं आणि हनुमंतरायचं आवाहन केलं जातं की आई हे महाराज विराजिए आई हे महाराज विराजिए पधारिए अंजनी कुमार पधारिए अंजनी कुमार आइए हनुमंत विराजी. कथेच्या प्रारंभी हनुमंतराचं आवाहन केलं जातं की या तुमच्या कृपा प्रसादाने आम्ही ही कथा करतोय. आपण
आपण श्रवण करण्याकरता यावं. त्यांना पेशल एक आसन ठेवलं जातं आणि जिथे जिथे हनुमान कथा असते माझ्या प्रभूची तिथे हनुमंतराय अदृश्य रूपाने त्या ठिकाणी श्रवण करण्याकरता येत असतात. सांगितलं मी कुठे येणार नाही, मला मृत्यू लोकात राहायचं आहे आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची कथा ऐकायची आहे, तुमच्या नामाचा प्रचार करायचा आहे. दासत्व असं करावं, दासत्व देवाचं करावं, दासत्व ज्ञानेश्वरीचं करावं, दासत्व गाथेचं करावं, दासत्व एखाद्या कलेचं करावं आणि दासत्व पत्करायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाचं दासत्व जीवनामध्ये करावं. महाराज बोलताय मी दासत्व पत्करलं, पण कोणत्या ऐरागऱ्या माणसाचं नाही, कोणत्या श्रीमंत माणसाचं नाही. माझं दासत्व माझे ज्ञानोबा आहे, त्यांच्या चरणारविंदी माझं जीवन मी समर्पित करतोय. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा हे महाराजांच्या जीवनातली प्रचंड मोठी विनम्रता आहे. मला महाराजांचं फार कौतुक वाटते. महाराज वेदाचा अर्थ ज्यांना माहिती आहे त्यांच्याशिवाय कोणी सांगू शकत नाही असं त्यांचं प्रगल्भ जीवन. ज्ञानोबा यांच्या पुढे नतमस्तक होतात ना ती विनम्रता सिद्ध करतात. माऊली मी तुमचा लेकरू आहे, लेकरू म्हणून माझे बोट आपल्या पदरामध्ये घ्या, मी तुमचा दास आहे. एवढी मोठी विनम्रता आहे. आपण एवढंच या अभंगातून घ्यायचं आहे की आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये ज्ञान किती येऊ, मोठ्या माणसावर नम्र होत चला, मोठ्या माणसावर विनम्र होत चला, मोठ्यांना सन्मान देत चला, लहानांना सांभाळून घेत चला. तेव्हा आपल्या जीवनाचं ज्ञान त्या ठिकाणी पचून आपल्या ठिकाणी येत असतं, विनम्रता सिद्ध होत असते. याचा काही अर्थ नाही. मोठी माणसं लहानांना सांभाळून घेत नसेल आणि लहानी माणसं मोठ्यांना सन्मान देत नसेल तर परमार्थात येऊन तुमचं पतन झालं, तुमचा उद्धार झाला. आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना सन्मान द्या आणि आपल्यापेक्षा कोणी लहान असेल तर त्याला सन्मान, त्याला जवळ घ्या, त्याला पुरवाळा, त्याचा सन्मान तुम्ही करा, त्याला आशीर्वाद द्या. ही विनम्रता आपल्या सर्वांच्या अंगी यावी. माझ्या सहित आपण सर्वजण प्रोग्राम त्यांना प्रार्थना करू की माऊली अहंकाराचा वारा नला गोराजसा माझ्या विष्णुदासा हे प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण होऊ देऊ नको आणि शेवटच्या क्षणापर्यंत विनम्रता आमच्या जीवनामध्ये अशीच राहू दे, जेणेकरून तुकोबारांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही म्हणू ज्ञानोबारांना की माऊली तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. प्रभूच्या चरणी समर्पित करतो आणि जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाप्रमाणे आपल्या जीवन तसं व्हावं अशी अपेक्षा करतो. आमचे दीपक अण्णा आहेत, बोबडे सर आहेत, ठाकरे पाटील आहेत, शिवाजी महाराज या लोकांच्या माध्यमातून हा प्रेमाचा भाग आहे. योगायोगाने एक व्यत्यय आला महाराजांना येण्याकरता, म्हणून आता वेळेवर काय करावं म्हणून ही सेवा माझ्या वाटेला त्यांनी दिली. कदाचित प्रोग्राम करायची इच्छा असेल की सेवा घडावी म्हणून त्यांच्या इच्छेने या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वांच्या चरणी आमचे मित्र राज महाराज आहेत, आमचे सगळे गुरुबंधू मंडळी युवराज महाराज आहे, नामदेव महाराज आहेत, तन्मय महाराज आहेत, या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला या ठिकाणी ज्ञानेश्वर Ah
भजन ही है साथी हरि के भजन बिन अकेला रहेगा जीवन है दो दिन का मेला रहेगा कायम जगत का जमेला रहेगा साथी है मित्र नंद के जल बिंदु पार तक अर्धांगनी बढ़ेगी केवल परिवार के सब लोग चलेंगे इस मशान तक बेटा भी अग्नि भाएगा तो अग्निदान इससे महाराज
माणसं आहेत, यांच्या कलेचं मोल आपण करू शकत नाही, अनमोल माणसं आहेत, पण सेवावृत्ती यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे हे या ठिकाणी उपस्थित झाले. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, हे लाईव्ह